तर उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन करत मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। तुम्ही राम भक्तांच्या की मंदिर चोरांच्या बाजूने हे फडणवीसांनी स्पष्ट करावं असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं। राम मंदिर तिजोरीच्या डल्ल्यातून खासदार विकत घेतले अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली। तर उद्धव ठाकरे थोडी तरी रामरक्षा म्हणतील असा टोला फडणवीसांनी लगावला। यालाही ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। श्री राम रक्षा स्तोत्रम संपूर्णम श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये जात रामरक्षा पठण केलं। रामरक्षा पठण केल्यानंतर केलेल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे। राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे। सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात, राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात, हे फडणवीसांनी उत्तर द्यावं। तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे। आज हे मी तुमच्या नागपूर मधून तुमच्यावरती आरोप करतोय। आणखीन काही जणांनी म्हणाले की तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे जो काय तिजोरीवरती डल्ला मारला गेला, त्यातून आमदार खासदार विकत घेतले गेले। तुमच्यामध्ये जर हिंदुत्वाचा अस्सल रक्त असेल, या गद्दारांच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल, तर त्याने मंदिर चोरांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे। उद्धव ठाकरे थोडी तरी रामरक्षा म्हणतील असा टोला फडणवीसांनी लगावला होता। यालाही ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले। तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलंय, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत, मनामध्ये भाव नाही। आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव, आणि देवा मला पाव।